सासरा म्हातारा होता आणि दिवाळीच्या सणाला सासऱ्यानं सुनबाईला सांगितलं, बेटा पण तिने काय केलं, लग्न करून जेव्हा सासरे गेले तेव्हा ते पाकशास्त्राचे सगळे पुस्तकं सोबत घेऊन गेली होती, स्वयंपाकाचे. सासऱ्याने सांगितलं, बेटा खानदेशातून आली? म्हणले हो. म्हणले मग तुमच्याकडे पुरणपोळी लई प्रसिद्ध आहे, तुला पुरणपोळी येते? ती म्हणले मग पप्पा माझ्यासारखी पुरणपोळी कोणालाच येत नाही. म्हणले बनव बरं बेटा. उघडलं तिने पुस्तक, कणिक मळून ठेवली, हरभऱ्याच्या डाळीमध्ये गुळ घालून त्याला शिजवून घेणे, त्याला बारीक त्या ठिकाणी करणे, कणकेचा उंडा घेणे, त्याच्यावरती पुरण ठेवून त्याच्यावरती लाटण्याने लाटणे. तिने कणकेचा गोळा घेतला, पुरणाचा गोळा ठेवला आणि त्याच्यात लाटणं घातलं, ते फसलं ना महाराज. काय चुकलं हो तिचं? पुस्तकी ज्ञान होतं, अनुभवी नाही. अनुभव असा आहे, आईने जर शिकवलं असतं की कणकेचा गोळा घेऊन त्याच्यात पुरणाचा उंडा ठेवून त्याला वरतून त्या ठिकाणी चांगलं मिळून एकजीव करून नंतर त्याच्यावरती चपात्या करणे, हे झालं पुस्तकी ज्ञान. नाश केला शब्द ज्ञाने. महाराज म्हणतात ग्रंथांमध्ये ज्ञान आहे, पण ते अनुभवायला येण्याकरता गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. काय आकाशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला माशी, आणि बाप रखुमा देवीवराशी खुन मानसी बानिले. काय आकाशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला माशी. आणि जीवनामध्ये गुरु पाहिजे, गुरुच्या जवळ अनुभव आहे, अनुभवातून ज्ञान आहे, ज्ञानाने मोक्ष आहे आणि मोक्षाने शांती आहे. विठाला 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 विठाला. सप्त्यामध्ये का चांगले अनुभव येतात का? राम 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 राम. एका गावात दानचंद्र राहायचा, कंजूस माणूस. 4 लोक आहे ना, कंजूस, मक्खीचूस, उदार, दाता. इतका कंजूस, आमच्या खानदेशात एक म्हण आहे, सडे पण बाहेर ना पडे. काही लोकांकडे इतकं आहे, सडून जातं पण बाहेर पडत नाही. संपत्तीचा विनियोग करता आला पाहिजे. 1 रुपया कोणाला दिला नाही. बायको धार्मिक होती, महिला मंडळ धार्मिकच असतं, लाडक्या बहिणी. काय गंमत आहे भगवान महाराज. 1500 रुपयात लोक मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. अवघड की नाही? विठाला विठाला विठाला. महिलांचा स्वभाव धार्मिक आहे, प्रेमळ आहे, वात्सल्याने युक्त आहे. तिने सांगितलं अधिक मास आलेला आहे, गंगा आपल्यापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे, गावातले सगळे लोक परवणीला स्नानाला जात आहेत, नुसतं वाचे म्हणता गंगेचं महत्त्व. अहो आमच्या धर्मात एवढी उपकार आहेत आमच्यावरती की त्या माय गंगेला उत्तर भारतात जाणं शक्य नव्हतं, त्यांच्याकरता गंगा दक्षिण भारतात आणली. आणि तुम्ही भाग्यवान आहे की तुमच्या जिल्ह्यात येते दक्षिण गंगा, तिचं नाव गोदावरी. आणली कोणी? गौतम ऋषींनी. का आणली? काय झालं, माता पार्वतीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन गणपती बाप्पानं पाहिलं. बाप्पानं सांगितलं, मम्मी मी विघ्न अर्थ असताना तुझ्या चेहऱ्यावरती टेन्शन? म्हणले भाऊ काय सांगायचं तुला? म्हणले काय झालं? म्हणले तुझ्या बापानं तिला डोक्यावर घेतलंय ना. कोणाला? गंगा तेरा पानी अमृत झर झर बहता जाए, गंगा तेरा पानी अमृत झर झर बहता जाए, युग युग से इस देश की धरती तुझसे जीवन पा, गंगा तेरा पानी अमृत झर झर बहता जाए, गंगा तेरा पानी अमृत झर झर बहता जाए, युग युग से इस देश की धरती तुझसे जीवन पाए, गंगा तेरा पानी अमृत घर घर बहता